बघा, काय मस्त रसरशीत लोणचं तयार झालं आहे ना. बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे ना. हिवाळ्यात बऱ्याच प्रमाणात बाजारात ओली हळद विकायला येते, पण आज आपण इथे साध्या पिवळ्या ओल्या हळदीबरोबर या पांढऱ्या म्हणजे ओल्या आंबे हळदीचंही लोणचं घालणार आहोत. ही आंबे हळद खाण्याचे बरेचसे फायदे आहेत, ते मी तुम्हाला पुढे सांगेनच. नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. हे असं रसरशीत ओल्या हळदीचं लोणचं बनवणं अगदी सोपं आहे. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1/2 किलो आपली साधी जी पिवळ्या रंगाची असते ती हळद घेतली आहे. सोबतच 1/2 किलो आंबे हळद घेतली आहे, जी की अशी रंगाने पांढरी असते आणि दिसायला आल्यासारखी असते. या हळदीला मँगो जिंजर असंही म्हटलं जातं. ही हळद आल्यासारखीच दिसते, पण आल्यामध्ये जसे तंतू असतात ना, तसं यामध्ये नसतात. याला जंगली हळद म्हणतात, कोणी आंबे हळद म्हणतात. ही आपली नेहमीची हळद आहे ना, जी की पिवळ्या रंगाची आहे. या दोन्ही हळदी दिसायला सारख्याच आहेत. आतलं टेक्स्चरसुद्धा तसंच आहे. फक्त याचा रंग पांढरा आहे आणि याचा रंग पिवळा आहे. ही हळद खाण्याचे बरेचसे फायदे आहेत. रोगप्रतिकारशक्ती वाढवते. त्वचा रोगांवर तर रामबाण उपाय आहे. पचनसंस्था सुधारते. त्यामुळे हे हळदीचं लोणचं आवर्जून खावं. आता ही हळद मी अर्धा तास पाण्यात घालून भिजत ठेवली होती, कारण हा मुळांचाच एक प्रकार आहे. याला बरंचसं असं माती असण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवलं ना, यात असलेली माती चांगली भिजली जाते आणि हळद धुताना ती सहज निघली जाते. अर्ध्या तासानंतर ही हळद मी स्वच्छ धुवून स्वच्छ कोरड्या कापडाने पुसून ही हळद मी पूर्णपणे कोरडी करून घेतलेली आहे आणि नंतर 15 मिनटं फॅनखाली किंवा असंच कोरड्या कपड्यावरती ठेवून याला सुकवून घेऊ शकता. हळद धुतल्यानंतर पूर्णतः कोरडी करून घ्यायची आहे. यामध्ये थोडाही पाण्याचा अंश राहता कामा नये, नाहीतर लोणचं लवकर खराब होतं. आता या हळदीची आपल्याला पिलरच्या साहाय्याने साल काढून घ्यायची आहे, पण हे पिलरही पूर्णतः कोरडं असावं. आता पिलरच्या साहाय्याने याची आपण साल काढून घेऊयात. ही हळद आल्यासारखी दिसते, पण चव हळदीची आणि सुगंध आंब्याचा असतो, म्हणून याला आंबे हळद म्हणतात. या आंबे हळदीचे बरेचसे फायदे आहेत. मेन म्हणजे ही हळद आपली बॉडी डिटॉक्स करण्याचं काम करतं. तसंच रक्तशुद्धीकरणाचं कामही हे हळद करते. आता याच पद्धतीने सगळ्या हळदीची आपण साल काढून घेऊयात. तर इथे मी सगळ्या हळदीचं साल काढून घेतलेलं आहे. आता या हळदीचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. पण ही हळद कापताना जी आपण सुरी, चॉपिंग पॅड किंवा जे काही साहित्य वापरणार आहोत ते सगळं अगदी कोरडं असावं, म्हणजे आपलं लोणचं खराब होणार नाही. आता तुम्हाला लहान मोठे जसे काप हवे आहेत तसे याला कट करून घ्या. मी असं थोडं लांब लांबच याला कट करून घेणार आहे, म्हणजे लोणचं खायला छान लागतं. फक्त खूप जाड कट करायचं नाही, असं पातळ पातळ कट करून घ्यायचं आहे, म्हणजे लोणचं पटकन मुरतं आणि ते लगेच खाता येतं. याला तुम्ही स्लाईजमध्ये कट करून घेऊ शकता किंवा किसून घेतला तरीही चालेल. हळद अँटीऑक्सिडंट असल्यामुळे संधिवात, खोकला, दमा, हृदयाचं आरोग्य यासाठी फायदेशीर आहे. ही हळद आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे, म्हणून प्रत्येकाने ही हळद आवर्जून खायला पाहिजे. आता बघा, इथे मी ही हळद छान अशी कट करून घेतलेली आहे. आता ही हळद आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊ, पण लक्षात ठेवा हे मिक्सिंग बाऊलही कोरडं असावं. आता याच पद्धतीने आपण सगळी हळद कट करून घेऊयात आणि या मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात. आता बघा, इथे मी सगळी हळद अशी कट करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. तर साधारण एक 4 चमचे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे मीठ आपल्याला यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ मिक्स करण्यासाठी जर तुम्ही चमचा वगैरे वापरणार असाल तर तेही पूर्णतः कोरडं असावं. मीठ लावून झालं की याला असंच थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण लोणच्याची बाकीची तयारी करून घ्यायची आहे. तर लोणच्यामध्ये आपण तेल घालणार आहोत. तर हे तेल गरम करून नंतर ते पूर्णतः थंड झाल्यावरच आपल्याला लोणच्यामध्ये घालायचं आहे. म्हणून सुरुवातीला तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे बाकीची तयारी होईपर्यंत तेल पूर्णतः गार होईल. तर इथे मी साधारण 100 ml इतकं तेल घेतलेलं आहे. हे तेल आपल्याला कडकडीत धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. इथे मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या दररोजच्या वापरातील तेल वापरला तरीही चालेल, पण मोहरी तेलाने हे लोणचं चवीला छान लागतं आणि भरपूर दिवस टिकतंही.
आता हे तेल मी कडकडीत धूर येईपर्यंत गरम करून घेतलेलं आहे. आता हे तेल आपण बाजूला ठेवूयात आणि हे तेल पूर्णतः थंड करून घेऊयात. तेल थंड होत आहे तोपर्यंत इथे आपण लोणच्यासाठीचा मसाला बनवून घेऊयात. त्याकरता गॅसवरती एक तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. मसाल्यासाठी इथे मी 1 चमचा धने, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा काळी मिरी आणि पाव चमचा लवंग घेतलेला आहे. आता हे सगळं आपल्याला या तव्यावरती घालायचं आहे आणि मंद आचेवरती हे सगळे मसाले आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. हलकासा सुवास येईपर्यंत, तसंच यामध्ये काही मॉइश्चर असेल तर ते निघून जावं याकरता याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं लोणचं जास्त दिवस टिकेल. मंद आचेवरती हलकासा सुवास येईपर्यंत हा मसाला मी भाजून घेतलेला आहे. आता हा मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता याच तव्यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा मेथीदाणे घालायचे आहेत आणि तेही हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. मेथीदाणे जास्त घेऊ नका, नाहीतर ना मेथीचा कडवटपणा लोणच्यामध्ये उतरतो. आपण फक्त स्वादासाठीच मेथीदाणे घालायचे आहेत. मेथीदाणे हलकेसे भाजून घेतले. आता हे मेथीदाणेही आपण मसाल्यांसोबत काढून घेऊ. आता हे सगळे मसाले आपल्याला पूर्णतः थंड करून घ्यायचे आहेत. आता बघा इथे मी गॅस बंद केलेला आहे, पण तवा गरमच आहे. आता या तव्यामध्ये आपल्याला मोहरी डाळ घालायची आहे आणि फक्त ती आपल्याला गरम करून घ्यायची आहे. तर इथे मी साधारण 3 मोठे चमचे मोहरी डाळ घेतलेली आहे. आता ही मोहरी डाळ आपल्याला फक्त गरम करून घ्यायची आहे, कारण मोहरी डाळ जास्त भाजली ना तर ती कडवट लागू शकते आणि लोणचं कडू लागू शकतं. गॅस मी बंदच केलेला आहे, पण तवा बराचसा गरम आहे, त्यामध्येच ही मोहरी डाळ आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे. मोहरी डाळ पटकन करपली जाते, त्यामुळे गॅस बंद करून गरम तव्यामध्येच फक्त ही आपल्याला गरम करून घ्यायची आहे, म्हणजे यामध्ये काही मॉइश्चर वगैरे असेल तर ते निघून जाईल. तर बघा इथे मी मोहरी डाळ गरम करून घेतलेली आहे. आता ही मोहरी डाळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता बघा, जो मगाशी आपण मसाला भाजून घेतलेला आहे तो मसाला पूर्णतः गार झालेला आहे. आता हा मसाला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे, पण मिक्सरचं भांडंही पूर्णतः कोरडं असावं. आता यामध्ये हा सगळा मसाला घालून घ्यायचा आहे. सोबतच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिंग पावडर, 1 चमचा घरगुती साठवणीतील तिखट आणि 1 चमचा बॅडगी मिरची पावडर कलरसाठी आणि 1 चमचा साखर घालायची आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे आपला लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे. हा सगळा लोणच्याचा मसाला आपल्याला या फोडींमध्ये घालून घ्यायचा आहे. याऐवजी तुम्ही लोणच्याचा मसाला घातला तरीही चालेल. सोबतच मोहरी डाळ आणि याला थोडासा आंबटपणा यावा यासाठी अर्धी वाटी लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे. बरेच जण यामध्ये लिंबूच्या फोडी घालतात, पण त्यापेक्षा असा रस घातला ना लोणचं छान रसरशीत होतं. लिंबू हे नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह आहे, त्यामुळे लोणचं बरेच दिवस टिकण्यास मदत होते. आता हे सगळं आपल्याला चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, पण चमचाही पूर्णतः कोरडा असावा. तर बघा इथे मी लोणच्याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. या स्टेजला आपल्याला लोणचं एकदा चाखून बघायचं आहे. मीठ, तिखट काही कमी वाटत असेल तर ते तुम्ही वरून घालून परत एकदा मिक्स करून घेऊ शकता. इथे मला मीठ थोडं कमी वाटत होतं, तर मी इथे अजून थोडं मीठ घातलेलं आहे. आता परत एकदा याला चांगलं मिक्स करून घेऊयात. आता आपण मगाशी जे तेल गरम करून ठेवलेलं होतं ते तेल पूर्णतः थंड झालेलं आहे. तेल पूर्णतः थंड झाल्यानंतरच आपल्याला लोणच्यामध्ये घालायचं आहे. सगळं तेल मी लोणच्यामध्ये घालून घेतलं. आता परत एकदा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा इथे आपलं मस्त असं रसरशीत ओल्या हळदीचं लोणचं तयार झालेलं आहे. रंगावरून तुम्हाला समजत असेलच. आता हे लोणचं आपल्याला 1 दिवस असंच ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून लोणचं छान मुरेल. हे लोणचं एका दिवसात छान मुरतं आणि लगेचच खाण्यास रेडी होतं. आता हे लोणचं तुम्ही स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवा. फ्रीजमध्ये ठेवा किंवा वरती ठेवलात तरीही चालेल. अगदी वर्षभर छान टिकतं. फक्त याला पाण्याचा अंश लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. असं हे मस्त चटपटीत रसरशीत बहुगुणी ओल्या हळदीचं लोणचं तुम्हीही बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा, तसंच व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.